नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑल इन वन मराठी या आपल्या मायबोली भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर आपण जाणून घेऊया आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर काय होता प्रश्न? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रासबिहारी बोस. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओकडे वळूया. प्रश्न क्रमांक पहिला बघूया. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अभिनव भारत. प्रश्न क्रमांक दुसरा. देशातील पहिला विधी सरकारी अधिकारी कोणास संबोधतात? देशातील पहिला विधी सरकारी अधिकारी कोणास संबोधतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक तिसरा. सापेक्षता सिद्धांत म्हणजे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी कोणत्या संशोधकांशी संबंधित आहे? सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एल्बर्ट आइन्स्टाईन. प्रश्न क्रमांक चौथा. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था ही कोठे आहे? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था ही कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नागपूर. प्रश्न क्रमांक पाचवा. चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वृक्षतोड. प्रश्न क्रमांक सहावा. खालीलपैकी काय प्रदूषण करीत नाही? खालीलपैकी काय प्रदूषण करीत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्प. प्रश्न क्रमांक सातवा. खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोचीन. प्रश्न क्रमांक आठवा. हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो? हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 76 वर्षाने. प्रश्न क्रमांक 9वा. खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे? खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विटॅमिन सी. प्रश्न क्रमांक 10वा. कॉम्पॅक्ट डिस्क ही कोणी शोधून काढली? कॉम्पॅक्ट डिस्क ही कोणी शोधून काढली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फिलिप्स व सोनी. प्रश्न क्रमांक 11वा. भारतात इसवी सन 1856 मध्ये खालीलपैकी कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली? भारतात इसवी सन 1856 मध्ये खालीलपैकी कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 12वा. चार्ल्स डार्विनने खालीलपैकी कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? चार्ल्स डार्विनने खालीलपैकी कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओरिजिन ऑफ स्पीसीज. प्रश्न क्रमांक 13वा. पाचाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? पाचाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजमाता मासाहेब जिजाऊ यांची. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण असेच नवीन व्हिडिओज रोज सकाळी 6 वाजता अपलोड करत असतो. तर चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14वा. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे खालीलपैकी आहे? महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे खालीलपैकी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मासिक. प्रश्न क्रमांक 15वा. जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर खालीलपैकी या राजकीय पक्षात झाले? जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर खालीलपैकी या राजकीय पक्षात झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, द्रविड मुनेत्र कळघम. प्रश्न क्रमांक 16वा. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जेम्स ऑगस्टस हिकी. प्रश्न क्रमांक 17वा. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले? जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हडप्पा. प्रश्न क्रमांक 18वा. ऑर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? ऑर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मायकेल फुको. प्रश्न क्रमांक 19वा. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मुंबई. प्रश्न क्रमांक 20वा. 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती तयार झाली होती? मुंबई शहरामध्ये 2005 मध्ये कोणत्या नदीमुळे पूरस्थिती तयार झाली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिठी. प्रश्न क्रमांक 21वा. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 22वा. खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निलगिरी. प्रश्न क्रमांक 23वा. युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते? युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इल्बर्ट बिल. प्रश्न क्रमांक 24वा. सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आमिर खुसरो.
प्रश्न क्रमांक 25वा. अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनंत पाई. तर या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर ऑप्शन्स बघा. पर्याय क्रमांक ए मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय क्रमांक बी अतिमुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय क्रमांक सी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय क्रमांक डी कार्यकारी अभियंता. ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर बिंदास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. उत्तर बरोबर किंवा चुकलं काहीच हरकत नाही, प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आहे की चुकलं हे पुढील व्हिडिओमध्ये चेक करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तर मित्रांनो, चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.